सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता शालिनी ही नित्याला विचारत असते की काय झालं, तुम्ही कोणत्या फोटोबद्दल बोलत आहात आणि कोणता फोटो दाखवायचा असं म्हणत होतीस। तेव्हा नित्या म्हणते की हो, ॲक्च्युली तो फोटो ना विमल मावशीचा, ती इथे काम करत होती ना तेव्हाचा फोटो तो मागत होता। मग तिथे नित्या येते आणि म्हणते की तुला काय वाटतंय नित्या, तू काही बोलशील आणि ते मला समजणार नाही असं आहे का? मला सगळं माहीत असतं, माझ्यापासून काही लपत नाही। विमल मावशी म्हणजे अधिराजची आई बरोबर ना, असं ती बोलून दाखवते। नंतर नित्या म्हणते की हो बरोबर, तीच, तिच्याबद्दलच बोलते मी। आणि त्यानंतर शालिनी म्हणते की माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करायचा नाही। ती तिथून निघून जाते आणि इथे गौरीने हात लपवलेला असतो आणि फोटो देखील। तेव्हा अधिराज देखील शालिनीच्या मागोमाग जायला बघत असतो, त्याला नित्या थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट थांब। आता अधिराज तिथेच थांबतो, तो रागाने बघत असतो। त्याला नित्या म्हणते की हे बघ, जोपर्यंत या प्रकरणाचा काय तो छडा जयदीप गौरीच्या लागत नाही तोपर्यंत या फोटोबद्दलचं रहस्य कोणालाही काही सांगायचं नाही। काही रहस्य आहे, हे रहस्य आपल्या दोघांमध्येच राहील, याच्याबद्दल बाहेर कोणाला काही सांगायचं नाही, असं नित्या आता अधिराजला म्हणत असते। त्याच वेळेला अधिराजला तिचं म्हणणं पटतं आणि तो तिथून काही न बोलता निघून जातो। तर इथे शेखरदाजी हे माईकडे आलेले असतात आणि देवीला हात जोडून म्हणतात की ती पुन्हा आलेली आहे। हे ऐकल्यावरती माई म्हणते की कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा शेखरदाजी म्हणतात की ती शालिनी पुन्हा आली आहे। हे ऐकल्यावरती आता माई म्हणते की काय, ती शालिनी पुन्हा आणि कुठं? ते म्हणतात की रेस्ट हाऊसवर राहायला आली आहे ती बाई। तेव्हा माई म्हणायला लागते की रेस्ट हाऊसवर म्हणजे माझ्या गौरीकडे आली आहे राहायला। बापरे, नेमकं काय करायचं काय? ती जयदीप गौरीच्या जीवावर पुन्हा उठली तर? एकतर तो आपला जयदीप गौरीची साथ द्यायला काही तयार नाही, दोघंही एकमेकांशी भांडत आहेत। अशा परिस्थितीत शालिनीचं येणं म्हणजे खूप धोक्याचं आहे। ती पुन्हा त्या दोघांचं काहीतरी करू शकते, मला भीती वाटते। शेखरराव काहीतरी करायला पाहिजे। तेव्हा ती म्हणतो की हो, तुम्ही बरोबर म्हणताय, आज मी तिथे होतो तेव्हा तिने मला ओळखता ओळखता राहिली, मला विचारते कशी की तुमचा आवाज ओळखीचा वाटतोय, मी तर तिथे काही काम करणार नाही। तेव्हा लवली म्हणतो की जाऊ दे, तुम्ही तिथं कामच करू नका, धोक्याचं आहे सगळं। तितक्यातच इथे आता लवलीच्या दरवाज्यात शालिनी उभी असते। नंतर राजमाला अधिराज समजावत असतो, तो म्हणतो की इथं बस जरा, मला जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। मगाशी इतकंच सांगायचं होतं की त्या मालकीनबाई, ज्या शालिनी शिर्के पाटील आहेत ना, त्या माझ्या मालकीनबाई आहेत। शालिनी शिर्के पाटील, त्यांच्याबद्दल काहीही चुकीचा विचार करू नकोस, त्या खूप चांगल्या आहेत। अगं खरं तर त्या इथं रेस्ट हाऊसवर आता कायमच्या राहायला आलेल्या आहेत। आनंदाची गोष्ट आहे की नाही? हे ऐकल्यावर आता राजमाला धक्का बसतो। राजमा म्हणते की काय, ती तुझी मालकीनबाई आणि त्या इथे आता रेस्ट हाऊसवर पण राहायला आल्यात? हे ऐकून तिला धक्काच बसतो आणि ती तिथून उठून उभी राहते आणि ती इशाऱ्याने त्याला नाही 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 असं म्हणायला लागते। तेव्हा तो म्हणतो की अगं राजमा शांत हो, अगं काय झालं तुला पुन्हा, तू पुन्हा कशी त्रासात आहेस, बस इथं खाली बस, मी तुला सांगतो की काय झालं ते। तेव्हा तो म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, तू इतकी का घाबरतेस त्यांना? अगं त्या चांगल्या आहेत, मालकीनबाई आहेत, त्या सगळ्यांची मदत करतात त्या, अगं आपल्या गावाची बी मदत करायलाच इकडे आल्या आहेत आणि इथे या मॅडमवर लक्ष ठेवायला पण आलेल्या आहेत। म्हणायला लागते की मला त्यांचा खूपच जास्त राग येतो। तेव्हा अधिराज सांगतो की ठीक आहे, तुला राग येतो ना त्यांचा, मग एक काम कर ना, तू त्यांच्याकडे बघूच नको, नाहीतर त्या तुझ्या समोरून अशा आल्या ना की तू त्यांची नजर चुकवत जा, त्यांच्यासमोर जायचंच नाही, म्हणजे कसं आहे ना की काहीच फरक पडणार नाही, त्या समोर आला तरी काय नाही। कसा वाटतो तुला माझा हा सल्ला? तेव्हा राजमाला तरीही आवडत नाही। राजमा म्हणते की नाही, त्यांना इथे राहूच द्यायचं नाही, मला इथे त्यांचं राहणं म्हणजे चुकीचं वाटतंय। तर आता राजमाला इतकं तिच्याबद्दल काय वाटत असतं हे त्याला कळत नाही। शेखरराव आणि माई आतमध्ये बसलेली असताना तिथे शालिनी येते आणि शालिनीला पाहिल्यानंतर लगेच लवली म्हणतो की अरे मालकीनबाई, तुम्ही खुद्द शालिनी शिर्के पाटील आमच्या घरी? आता शालिनीचं नाव ऐकल्यावर शेखरदाजी उठतात आणि ते माईला घेऊन जातात। माई म्हणत असते की थांबा, हिला मला बघितलंच पाहिजे, हा चेटकिनीला मला संपवायचं आहे। तेव्हा माईचा हात धरून शेखरदाजी म्हणतात की माई पहिले आतमध्ये चला, नाहीतर आपण संकटात येऊ। तेव्हा आता लगेच पुढे सोमनाथ म्हणतो की काय ना, माझी गाडी इथे बंद पडली आहे, मॅडम इथे थांबू शकतात का? तेव्हा रागिनीही म्हणत असते की हो, इथे थांबलं तर चालेल ना। तेव्हा लवली म्हणतो की कशासाठी? मग त्यावेळेला सोमनाथ म्हणतो की अरे असं काय करतोय, जरा वेळ थांबलं तर काय होतंय? तेव्हा शालिनी आतमध्ये येते आणि मॅडम चला असं बोलून तो तिला आतमध्ये घेतो। शालिनी रूम बघते आणि म्हणते की तू एकटा राहतोस का इकडे? तेव्हा तो म्हणतो की हो। शालिनी त्याला बोलून दाखवते की एकटा राहतोयस तरी रूम अगदी नीटनेटकी ठेवली आहेस, एखाद्या बाईने ठेवावी तशी। नंतर तिथे नित्या येते। नित्या म्हणते की काय झालं राजमा, तू इतकी का टेन्शनमध्ये आहेस?
तेव्हा आता राजमा काहीतरी सांगू पाहत असते. तेव्हा अधिराज तिला म्हणतो की जरा मॅडम यांना बघा काय होतंय ते, या काय बोलायला बघतात मला काहीच कळत नाही आहे. मी शालिनी मॅडमबद्दल त्यांच्याशी बोलते पण काहीच कळत नाही आहे राजमाला काय होतंय ते. तेव्हा आता राजमा म्हणते की मला तिची भीती वाटते, तिचा गळा दाबावासा वाटतो. तेव्हा नित्या ही अधिराजला बोलून दाखवते की शालिनी मॅडमची तिला भीती वाटते आणि तिला तिचा गळा दाबावासा वाटतो. तेव्हा आता अधिराज म्हणतो की का तुला इतकी भीती का वाटते तिच्याबद्दल, अगं तिने काय काय आहे तुझ्याबद्दल इतकं. तेव्हा राजमा म्हणते की मला माहीत नाही पण मला तिचा त्रास होतो, ती समोर आली की मला खूपच जास्त भीती वाटू लागते आणि मन अगदी हादरून जातं. त्यानंतर नित्या म्हणते की हो बरोबर आहे, अगं राजमा तुला वाटतं ना तसंच मलाही मनाकडे वाटत असतं. खरं तर राजमा जे बोलते ना ते माझ्या मनालाही पटत आहे, म्हणूनच मला तिची भाषा कळते. कसं आहे मनातलं बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आपल्या माणसाच्या मनातलंही आपल्याला ओळखता येतं. तेव्हा आता अधिराज म्हणतो की कळलं मला आता नेमकं काय आहे ते. तुम्ही राजमाला शालिनी मॅडमबद्दल भडकवताय बरोबर ना, तिला भडकवून तुम्ही स्वतःचा डाव साधताय. तुम्हाला वाटतं की मी तिच्याकडे जाऊ नये म्हणूनच तुम्ही हे सगळं कारस्थान करायला लागलायत का. तेव्हा नित्या म्हणते की कसलं कारस्थान, अरे माझ्या मनाला जे वाटतंय ते तू तुझ्या मनाला विचार ना की तुलाही वाटतंय का. मी राजमा आम्हा दोघींनाही तसंच वाटतंय पण तुलाही तसं वाटतंय, तू तुझ्या मनाचं ऐकत नाही. तुझ्या मनाला शांतपणे एकदा विचार की हे सगळं नेमकं काय. तेव्हा आता अधिराजला पुन्हा आठवू लागतं की शालिनी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटली होती तेव्हाही त्याला त्याच प्रकारे त्रास झाला होता आणि शालिनीचं नाव ऐकल्यावर त्याची जन्मखून पुन्हा त्रास द्यायला लागलेली असते आणि तीच पुन्हा आता नित्य जेव्हा बोलून दाखवते तेव्हाही त्रास द्यायला लागते. अधिराज म्हणतो की हो मला पटत आहे राजमाचं बोलणं, पण कसं आहे ना काही झालं तरीही त्या मॅडमने माझी मदत केली आहे आणि त्यांची मदत मी अशी टाळू शकत नाही. तुम्ही जे केलं आहे त्याच्यापुढे त्यांनी काहीच केलेलं नाही, तुम्ही तर विश्वासघात केला आहे. तेव्हा आता नित्या म्हणते की हे बघ मला इतकंच कळतं की तिने तुला मदत केली आहे म्हणून तू तिची मदत करत आहेस, ठीक आहे, पण इतकी मोठी मदत तिने का केली याचा विचार तू नाही करत आहेस का. याचा विचार कर, तेव्हा तुला कळेल की नेमकंच या सगळ्यामागे काहीतरी कारण नक्कीच असू शकतं. म्हणूनच या सगळ्याचा सारासार विचार कर आणि आपल्या तिघांच्याही मनाला तिच्याबद्दल सेम भीती आहे, म्हणजेच तिचं आपलं नक्कीच काहीतरी आहे हे नक्की. म्हणूनच एक गोष्ट विचार कर अधिराज, काही करण्यापूर्वी विचार कर. राजमा ही अधिराजला तोच सल्ला देत असते जो नित्या देत असते. अधिराज म्हणतो की हे बघ राजमा तू मॅडमच्या काही नादाला लागू नकोस, या मॅडम काही सांगतील त्यांचं अजिबात ऐकायचं नाही, या स्वतःचा फायदा बघत असतात, म्हणूनच तू त्या काही सांगतील याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको आणि त्या शालिनी मॅडमबरोबर काहीही चुकीचं वागू नको. असं म्हणून आता अधिराज तिकडून निघून जातो. नित्या त्याला थांबवून बोलण्याचा प्रयत्न करत असते मात्र तो काही थांबत नाही. तर इथे शालिनीचं लक्ष हे समोर असलेल्या देवीच्या मूर्तीकडे जातं आणि तो फोटो पाहिल्यावरती म्हणते की काय जिथे जाईल तिथे तू असतेसच का, तू माझा पाठलाग का सोडत नाहीस ग, जिथे जाऊ तिथे तू मला दिसतेस. ते ऐकल्यावरती आता लवली तिच्याकडे बघतच राहतो. नंतर नित्या ही देवीपुढे हात जोडत म्हणत असते की हे काय चाललंय ग, मला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं का मिळत नाही आहे. तू मला समोर कोडी तर घालतेस पण त्याच्या मागे नेमकं काय सत्य आहे ते तरी माझ्या तू समोर आण ना. खरं बघायला गेले तर तुला सत्य आणायचं नसेल तर निदान मला मार्ग तरी दाखव, मला कळू दे हे नेमकं माझ्या पुढे काय कोड आहे, मी कोण आहे आणि तो अधिराज कोण आहे हे सगळं मला समजायला हवं आहे. असं म्हणून ती देवीपुढे हात जोडते आणि त्यानंतर नित्याला मागचे सगळे झालेले दिवस आठवतात. ती आणि अधिराज जेव्हा पुन्हा शिर्केवाडेजवळ जातात आणि नित्याच्या हाती जयदीप गौरीची लग्नपत्रिका लागते ते सगळं आता तिला आठवतं आणि तिला लक्ष समोर येतं की राजावाडीला गेलं पाहिजे, तिथेच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील असं ती मनातच बोलते आणि त्यानंतर हात जोडून पुढे निघून जाते. तर इथे शालिनी आणि सोमनाथ दोघेही उभे असतात. तेव्हा सोमनाथ म्हणतो की खरं मला विश्वास पटला की तू एकटा राहतोस, कारण तुम्हाला आम्ही आलोय पण पाणी पण विचारलं नाही. तेव्हा आता तो म्हणतो की ठीक आहे साहेब देतो पाणी, जरा थांबा. तितक्यात आता तो पाणी द्यायला जातो आणि त्या दोघांना बसायला सांगतो. समोर नेमकं पाणी नसतं. तेव्हा सोमनाथला म्हणतो की साहेब इथं बसा, हा कुठेही हलू नका, तो आतून पाणी आणून देतो. त्याच वेळेला तिथे आता ती विचारते की बरं मला सांग लवली की इथं तू अधिराजचा लहानपणापासूनचा मित्र आहेस ना, त्याच्या तोंडून कधी जयदीप हे नाव ऐकलं का. तेव्हा हे ऐकल्यानंतर माईला आणि शेखरदाजीनं धक्का बसतो. तो 2 मिनटं शांत राहतो. तेव्हा ती म्हणते की याचा अर्थ तू नाव ऐकलंय. तो म्हणतो की नाही आमचा लहानपणीचा मित्र राजदीप, तो तर हे गाव सोडून गेला. ती म्हणते की राजदीप नाही जयदीपबद्दल विचारते. तेव्हा तो म्हणतो की नाही मला काहीच माहीत नाही, जयदीप तर
आमचा लहानपणापासूनचा मित्र नाही तर अधिराज आहे ना मित्र, जयदीप कोण मला माहीत नाही. म्हणते की जर मला कळलं की तू माझ्यापासून लपवलेस तर मग बघ. आता जाता जाता तिला दाढी दिसते. दाढी दिसल्यावर ती म्हणते की हे काय, हे कोणाचं आहे. तेव्हा तो म्हणतो की मी गावात दशावतारी नाटक करत आहे ना, अफजल खानाचा रोल करतोय म्हणून. हे ऐकल्यावर ते दोघंही निघून जातात. तर इथे नित्या आणि राजमा दोघीजणीही येतात. राजमा आल्यावर विचारते की आपण इथे का आलो आहोत. ती म्हणते की राजावाडीला आलो आहे आपण. मला माहीत आहे तुला हा प्रश्न पडेल, पण मला माहीत नाही आपण इथे का आलो आहे. असं समज की देवीनेच मला संकेत दिला इकडे येण्यासाठी, म्हणूनच आपण दोघी इथे आलो आहे. आता आजूबाजूला चौकशी करूया, जयदीपबद्दल कोणाला तरी माहीतच असेल. तेव्हा समोरून आजी येते आणि आजीला नित्य विचारते की आजी एक मिनिट, तुम्ही इथल्याच आहात ना, गावात जुन्या दिसताय, मग तुम्हाला जयदीप गौरीबद्दल माहीत असेल ना. तेव्हा आता ती हसायला लागते आणि म्हणते की हो ग पोरी, मी इथलीच आहे आणि किती वर्ष झाले, मी इकडं पण असते, मी तिकडं पण असते, मी सर्वत्र असते. मग जयदीपबद्दल विचारल्यावर ती म्हणते की माझी जयदीप गौरी येते आल असं म्हणत होती ती म्हातारी. पुढच्या भागामध्ये विमल देवी पुढे हात जोडत म्हणत असते की देवी आई, तू माझ्या मुलाला माझ्या पोटी जन्म दिलास, नवसाने झालाय तो, पण या जन्मामध्ये त्याच्या मागे कुठली दुःखाचं रांग लावलीस तू, त्याला कुठली संकटं येतात नेमकी. तेव्हा आता त्याचा हात दुखायला लागतो आणि त्याला पुन्हा त्रास होतो. शालिनी विचार करत असते की जर हा जयदीप आणि गौरी यांचा पुनर्जन्म असला, त्या जन्मात देखील मला त्यांना संपवावं लागणार आहे. आता हे ऐकल्यानंतर राजमाला मोठा धक्का बसतो. राजमा तिच्याकडे बघतच राहते आणि त्याच वेळेला शालिनीही शांत असते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.